नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे पॅनकेक। तर पॅनकेक आपण बाहेर खातोच, पण आता आपण घरात कसा करता येईल तो बघूया। आणि तो आपण आज बनवायचा आहे प्रीमिक्सचा। आता इथे मी पॅनकेकचं हे प्रीमिक्स घेतलेलं आहे। तर या प्रीमिक्स पासून आपण पॅनकेक बनवूया। हे त्याच्या आतमध्ये असं पॅकेट आहे। आता या पॅकेटमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे दिसत आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे प्रीमिक्स आटा आणि चॉकलेटचं आहे। मैद्यापासून पॅनकेक बनवतात, पण आता हेल्दी म्हणून आट्याचा जास्त विचार केला जातो किंवा ते खाल्लं जातं जास्त, त्यामुळे हे आट्यापासून बनवलेलं प्रीमिक्स आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळी राहताना पाणी पण आपण थोडं थोडं घालतच हे मिश्रण तयार करायचं आहे, नाहीतर ते अगदी पातळ होऊन जाईल। जर समजा पळीने वगैरे पूर्ण गुठळ्या निघाल्या नसतील तर अशा प्रकारे जे व्हिस्क घरामध्ये असतं आपल्याकडे अंड फेटण्यासाठी किंवा केकचं आपण जे बॅटर तयार करतो त्याच्यासाठी, तर त्यानेही आपण हे करू शकतो की त्यामुळे गुठळी राहणार नाही पिठामध्ये। आणि असे यामध्ये चॉकलेट्सचे छोटे छोटे चॉकलेट चिप्स जे असतात ते छोटे छोटे तुकडे आहेत। इतपत हे पातळ ठेवायचं आहे मिश्रण। आणि आता आपण हे पॅनकेक तयार करायला घेऊया। माझ्याकडे हा पॅनकेकसाठी 4 ह्याचा तवा आहे। ते त्याला थोडंसं पहिलं बटर लावून घ्यायचं तवा तापल्यानंतर। गॅस मध्यम ठेवायचा आहे, त्यामुळे ते आतपर्यंत शिजलं जातं। आणि गॅस मध्यम साईज ठेवून ते चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला। आता हेच पॅनकेक मैद्यापासून आपल्याला घरात मिश्रण मैद्याचं करूनही बनवता येतात किंवा त्याचेही आपल्याला प्रीमिक्स मिळतात। आता हे सगळे उलटवून घ्यायचे आहेत। त्याला वरच्या साईडने थोडे थोडेसे छिद्र म्हणजे होल असे पडलेले आहेत, त्याच्यानंतर आपण हे परतून घ्यायचे आहेत।
दोन्ही साईडने ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि आता पुन्हा थोडं थोडं बटर त्यामध्ये घालायचं आहे. गॅस मध्यम ठेवल्यामुळे आणि ते आतून शिजायला शिजले पाहिजेत त्याच्यासाठी ह्याला वेळ थोडासा लागतो. आणि हे पॅनकेक आता तयार झालेले आहेत. मध्ये मध्ये ते चॉकलेटचे तुकडे दिसत आहेत. आणि आता पुन्हा आपण उरलेलं जे पीठ आहे त्यापासून पॅनकेक करून घेऊया. त्या उरलेल्या पिठामध्ये पुन्हा 4 झाले. त्या पूर्ण पॅकेटमध्ये एकूण ही जी साईज आहे त्यामध्ये 8 पॅनकेक तयार झालेले आहेत. साईज जर थोडी मोठी केली म्हणजे आपण नेहमीच्या तव्यावर जर आपण हे पॅनकेक घातले तर थोडीशी साईज कमी जास्त अशी होऊ शकते, ती एकसारखी नाही राहणार. तर त्यावेळी कदाचित ते कमी होतील, कारण ही साईजही छोटी आहे आणि सगळे एक साईजचे झालेले आहेत, त्यामुळे ते 8 झालेले आहेत. अशा तऱ्हेने आपण घरात करून मुलांना एक पौष्टिक खाणं देऊ शकतो. बाहेर पॅनकेक आपण मैद्याचे जे बाहेर मिळतात तर त्याच्यापेक्षा आपण हे असं घरात बनवून देऊ शकतो मुलांना. आणि अशा तऱ्हेने हे पण पॅनकेक तयार झालेले आहेत. आता हे तयार झालेले सगळे पॅनकेक आहेत. आता हे तुम्ही 2 प्रकारे खाऊ शकता. तर एक तर ह्याच्यावर मध टाकायचा गरम गरम पॅनकेकवरती आणि बटर ठेवायचं. ह्या प्रकारे खाऊ शकता. किंवा एक पॅनकेक घ्यायचा, त्याच्यावर केळ्याच्या स्लाइस घालायच्या आहेत. त्याच्यावरती दुसरा पॅनकेक ठेवायचा आणि चॉकलेट सिरपने त्याच्यावरती चॉकलेट सिरप घालायचा आहे. म्हणजे मुलांना जास्त तो आवडेल. आणि असं आहे 2 प्रकारे तुम्ही पॅनकेक खाऊ शकता. आणि अशा रीतीने प्रीमिक्सचे पॅनकेक हेल्दी व्हर्जन तयार झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.